कोराडीमधील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली। लवकरच वीज निर्मितीची क्षमता वाढवणार, कोळशाची कमतरता पडणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। आज पहिला रेक हा या ठिकाणी आलेला आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता आपलं कोळशाकरताचं अवलंबित्व हे कमी होणार आहे। दुसरं, या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे। जवळपास 4300 जीसीबीचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतोय। आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेला आहे। नाशिकमधील कंपनीतील प्रकरणाची सखोल चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार आणि धर्मांतराची घटना घडलेली होती। या संदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे। आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललोय आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पाकिस्तानमध्ये एक आदर्श चित्र दिसलं। खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। होर्डिंग्सवर पंतप्रधानांचा फोटो दिसला नाही, स्वागताच्या बॅनरवर शरीफ यांचा फोटो नव्हता असं राऊतांनी म्हटलेलं आहे। ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं। म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।